दरम्यान विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच कळसेंनी भेट घेतल्यामुळे याला महत्त्व आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची। कसं बघता त्या सगळ्या घटना? यामध्ये मी फक्त कॉन्स्टिट्यूशनल आणि लीगल बाजू आपल्याला स्पष्ट करेल, कारण यामध्ये असं दिसतंय की उद्धव ठाकरे साहेबांकडे सध्या 9 खासदार आहेत आणि 7 खासदार काहीतरी पत्र देऊन वेगळा गट स्थापन करतायत, असं एक टीव्हीच्या बातम्यावरून असं दिसतंय। तर यामध्ये हा जो आहे हे सगळं जे प्रकरण आहे हे अँटी डिफेक्शन लॉ आहे, म्हणजे 10वी अनुसूची आपल्या भारतीय संविधानामध्ये 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना अमेंडमेंट झाली होती आणि त्याप्रमाणे हे आता मर्जरचं प्रकरण दिसतं। पॅरा 4 प्रमाणे जर 2/3 संसदीय पक्षाचे सदस्य ते जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात, अशी स्पष्ट तरतूद पॅरा 4 मध्ये आहे। 9 मध्ये जर 6 किंवा 5 गेले तर त्यांच्यावर काय ॲक्शन होऊ शकते आणि 7चाच गट तयार केला जाऊ शकतो? 7चा म्हणजे 2/3 जर गट झाला तरच ते मर्जर जे आहे विलिनीकरण त्याला मान्यता मिळू शकते, कारण तशी तरतूद आहे। त्यामुळे ते 6 किंवा 5 जर गेले तर ते मग निश्चितच अँटी डिफेक्शन लॉच्या स्कोपखाली येईल आणि त्यांच्यावर तशी कारवाई करण्याची पिटिशन देता येईल। उद्धव ठाकरेंनी काल एक बैठक घेतली आणि खासदारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण ते असं म्हटले की ज्यावेळेस 40 फुटत होते त्याची कुणकुण मला लागली नसावी का, पण ज्यांना जायचं त्यांनी जावं आणि खुशाल राहावं असं त्यांनी म्हटलं। त्याच्यात नाही, हे आता पॉलिटिकल त्यांची कॉमेंट्स आहे। आता हे याच्यामध्ये हे लिगली ते कसं त्याच्यामध्ये बसवतात, ट्रीट करतात, हे आता बघता येईल आपल्याला पुढे काय होईल या प्रकरणात। ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह मोडमध्ये झालं आहे का ते सुद्धा आता तितकंच शोधणं महत्त्वाचं असणार आहे। वेळ झाल्यास हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई।